द्वितीयः पाठः अव्ययमाला कंठस्थीकरणार्थम। विद्यार्थी मित्र हो, अव्ययमालेमधले आपण पहिले 4 श्लोक पाहिलेले होते। आता पुढचा भाग बघूयात। 5वा श्लोक नेहमीप्रमाणे अनुष्ठूप छंदामधलाच आहे। यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहं कथं द्वितीया स्यात् द्वितीया स्यामहं कथं। संधी विग्रह भागातले एकच संधी विग्रह आहे स्यामहं। स्यामहं, स्याम म हलंत काढायचा, स्याम अधिक अहम, स्याम म हलंत अधिक अहम, अहम मध्ये पण म हलंत काढायचा। आता याच्यामध्ये 2 रूप महत्वाची आहेत। स्यात अस द्वितीय गण परस्मैपद पद विधिलिंग लकार प्रथम पुरुष एकवचन, आणि याच्यामध्ये आलेलं जे स्याम हे जे रूप आहे ते पण याचंच रूप आहे। विधिलिंग लकार फक्त उत्तम पुरुष एकवचन लिहायचं, स्याम उत्तम पुरुष एकवचन। आता ही दोन्ही रूप विधिलिंग लकाराचे आहेत। यावर्षी आपल्याला 3 लकार नव्यानं आहेत। लोट लिंग, लिंग याचाच अर्थ विधिलिंग, आणि लृट त्यापैकी हा विधिलिंग लकाराचा असलेला हा भाग आहे। 2च रूपातली ही महत्वाची स्यात आणि स्याम विधिलिंग लकार। आता याच्यामध्ये पण 2 अव्यय आलेली आहेत, खाली अन्वयामध्ये दिलेलीच आहेत, विहस्य आणि विहाय, दोन्ही पण लेबंत अव्यय वापरलेली आहेत। आता अर्थ बघूयात। तत्पूर्वी याच्यामधला एक समानार्थी शब्द बघा, द्वितीया। आता द्वितीया हे विभक्तीला जसं विभक्ती असते द्वितीया, तसंच द्वितीया शब्दाचा दुसरा अर्थ आहे पत्नी। आपल्याला इथे अन्वयामध्ये पण अहम द्वितीया कथम स्याम याच्यामध्ये कंसात द्वितीयाचा अर्थ आपल्याला दिलेला आहे पत्नी। या ठिकाणी पत्नी अशा अर्थानं हा शब्द वापरलेला आहे, त्यामुळे द्वितीया त्याला समानार्थी शब्द पत्नी, कलत्रम, भार्या या पद्धतीने आपल्याला सांगता येते। आता अर्थ काय आहे बघा, आधी अर्थ सांगतो। अन्वय बघा, अन्वय जर बघितला अर्थ समजायला सोपच आहे। यस्य कृते ज्याच्यासाठी, विहस्य विहाय, यस्य कृते ज्याच्यासाठी, विहस्य इति षष्ठी, विहस्य ही ज्याच्यासाठी षष्ठी आहे, विहाय च चतुर्थी आणि विहाय ही ज्याच्यासाठी चतुर्थी आहे। अहम कथम द्वितीया स्यात्, अहम ही कशी काय द्वितीया असू शकते। तस्य त्याची मी, अहम द्वितीया म्हणजेच पत्नी, कथम स्याम मग मी त्याची पत्नी कशी होईन। आता याचा वरवरचा अर्थ असा आहे, आता हा अर्थ कदाचित कळला नसेल, काय ते पुन्हा एकदा सांगतो की ज्याच्यासाठी विहस्य ही षष्ठी आहे, विहाय ही चतुर्थी आहे, अहम ही द्वितीया आहे, तर त्याची मी द्वितीया म्हणजे पत्नी कशी होऊ। अजूनही लक्षात आला नाही। आता याच्या मागे एक कथा आहे, ती कथा सांगितली म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण नेहमी वर्गामध्ये म्हणत असतो की शब्द पाठ पाहिजेत। देव, वन, माला, कवी, मती, नदी, वारी जे काही 8वीला शिकलो, आता 9वीला आहे, पुढच्या वर्षी 10वीला आहेत, हे शब्द पाठ असले पाहिजेत। ते का पाठ असले पाहिजेत त्याच्यासाठी एक कथा सांगतो या श्लोकाच्या अनुषंगाने। की एक असाच मुलगा असतो, तो शिकण्यासाठी आपल्या गुरूंकडे जातो। गुरुही त्याला शिकवत असताना रोज सांगत असतात की तुला जर भाषा शिकायची असेल तर व्याकरण चांगलं आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तू शब्द चांगले पाठ केले पाहिजेत। त्याचा फक्त एकच शब्द पाठ असतो, तो म्हणजे देव, आणि तो प्रत्येक संस्कृत मधला कोणताही शब्द तो फक्त देव ह्या शब्दाप्रमाणेच चालवत असतो। म्हणजे त्याला हे कळतच नसतं की प्रत्येक शब्द हे वेगळे असतात।
अकारांत पुल्लिंगी आहेत, आकारांत आहेत, इकारांत आहेत, उकारांत आहेत, ह्याच्याशी त्याला काही देणं घेणं नाही. त्याला फक्त एवढंच माहीत असतं की देव शब्द पाठ आहे आणि सगळे शब्द देवप्रमाणेच चालवायचे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो अशाच पद्धतीने शिकतो. मग एके दिवशी त्याला मोठा होतो, तो असाच मोठा झाल्यानंतर तो एका ठिकाणी लग्नासाठी जातो. पण लग्नाच्या ठिकाणी त्याची जी ती होणारी पत्नी असेल ती अड घालते की तू मला वादविवादामध्ये हरवायचं किंवा मी तुला काही प्रश्न विचारेन, त्याची जर तू नीट उत्तरं दिलीस तरच मी तुझ्याशी विवाह करेन, अन्यथा करणार नाही. मग ती त्याला 2 प्रश्न विचारते आधी की विहस्य आणि विहाय हे काय आहे. आता विहस्य आणि विहाय हे दोन्ही काय आहेत? पूर्वकालवाचक लेबंताव्य आहेत. पण त्याला फक्त देवच शब्द पाठ असतो, त्याला काय पूर्वकालवाचक त्वांत लेबंत काही माहीत नसतं. त्याला फक्त एकच माहीत असतं की प्रत्येक शब्द देवासारखा चालवायचा. विहस्य तो देवस्य सारखं करतो आणि सांगतो विहस्य या शब्दाची विभक्ती आहे षष्ठी विभक्ती. पुन्हा ती विचारती विहाय, विहाय हे काय? आता विहाय हे पण लेबंताव्यच आहे. वि अधिक हा धातोय, य जोडलाय, लेबंताव्य. पण तो तिथं देवाय सारखं करतो, चतुर्थी सांगतो. पुन्हा ती विचारती अहम, तो देवम प्रमाणे द्वितीया विभक्ती सांगतो. त्यावेळेस हा समोरचा मुलगा जो आपल्याशी लग्न करायला आलेला आहे तो मूर्ख आहे आणि त्याला व्याकरणामधलं संस्कृत भाषेमधलं काहीही येत नाही हे त्या मुलीच्या लक्षात येतं आणि ती त्याला नकार देते. आणि त्यावेळेस ती जो काही नकार देते त्यावेळेस तिने हा श्लोक म्हटलेला आहे. आता ती मुलगी त्या मुलाला उद्देशून म्हणते यस्य कृते, ज्याच्यासाठी विहस्य इति षष्ठी, विहस्य ही षष्ठी आहे, विहायच चतुर्थी आणि विहाय ही चतुर्थी आहे. अहम कथम द्वितीया स्यात्, अहम ही द्वितीया कशी बरं असू शकते? कारण अहम ही काय प्रथम आहे अस्मतची, पण त्याला अस्मद वगैरे काही माहित नाही. तो अहम काय सांगतोय? देवम प्रमाणे द्वितीया सांगतोय. मग म्हणून ती त्याला म्हणते जर ज्याच्यासाठी विहस्य ही षष्ठी असेल, विहाय ही चतुर्थी असेल आणि अहम ही जर त्याच्यासाठी द्वितीया असेल तर मी त्याची द्वितीया कशी होईल? इथं द्वितीयेचा अर्थ पत्नी. तर मी त्याची पत्नी कशी होऊ? कारण हा मूर्ख आहे, अडाणी आहे, याला काहीच येत नाही. मग अशा या मूर्खाची मी पत्नी कशी बरं होऊ? असं म्हणून त्याला ती नकार देण्यासाठी म्हणून अशा प्रकारे हा श्लोक वापरते. आता कशा पद्धतीनं ह्याचा अर्थ आहे लक्षात आला का बघा. ही जर कथा लक्षात आली तर या श्लोकाच्या मागे काय नेमका अर्थ दडलेला आहे हे लक्षात येईल. ही जर कथा नाही कळली तर नुसतं ज्याच्यासाठी विहस्य ही षष्ठी, विहाय ही चतुर्थी, अहम ही द्वितीया कशी असेल, त्याची मी द्वितीया म्हणजे पत्नी कशी होऊ, एवढं जर केलं अर्थ एवढाच आहे. पण ही जर कथा नाही लक्षात आली तर या श्लोकाचा अर्थ नीटसा कळत नाही. आता अर्थ लक्षात येतोय का ते पहा. सोपा अर्थ, काही फारसा भाग अवघड असा नाही. ठीक आहे, 5वा श्लोक एवढाच भाग. खाली याचा आपल्याला अन्वय सोडवून दिलेला आहे. अन्वय व्यवस्थित वाचा आणि लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आता पुढचा 6वा श्लोक बघूयात आपण. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचै, प्रारभ्य विघ्न विहता विरमन्ति मध्याः, विघ्नै पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः, प्रारब्धमुत्तम जना न परित्यजन्ति. आता याच्यातले काही संधी कशा प्रकारे आहेत ते बघूया. 2च संधी याच्यामध्ये महत्वाचे. पुनरपि, पुनः अधिक अपि आणि प्रारब्धम उत्तम जनाः, प्रारब्धम अधिक उत्तम जनाः. आता याच्यामध्ये 2 क्रियापद आलेली. विरमंती, वि अधिक रम धातू आहे. आता वास्तविक रम हा धातू आत्मनेपदाचा आहे, पण इथं मी परस्मय पद लिहिलंय. त्याचं कारण
ज्या वेळेस रम धातूला वी हा उपसर्ग जोडला जातो त्यावेळेस रम धातू हा आत्मनेपदात न चालता परस्मै पदामध्ये चालवावा लागतो. जर नुसता रम धातू घेतला तर तो आत्मनेपदात चालणार, रमते, रमेते, रमनते याप्रमाणे. पण त्याला जर वी हा उपसर्ग जोडला तर तो परस्मै पदात चालवावा लागतो. असं आपण इयत्ता 8वीला सुद्धा उपसर्गाचा जो काही भाग होता त्याच्यामध्ये आपण हे पाहिलेलं होतं. आणि दुसरं क्रियापद आलेले परित्यजंती, परि अधिक त्यज, प्रथमगण परस्मै पद. ही दोन्ही रूप जी आहेत ही लट लकाराची क्रियापद आहेत, प्रथम पुरुष बहुवचन. क्रियापदांचा लकाराचा एवढाच भाग याच्यामधला महत्वाचा. आता याच्यामधून काय सांगितलंय ते आता बघूयात. आता याच्यातून माणसाचे 3 प्रकार सांगितलेत. कोणत्या प्रकारची माणसं आहेत तर 3 प्रकारची माणसं आहेत. नीच, मराठीमध्ये म्हणतो अशा अर्थाने नाही, नीच याचा अर्थ खालच्या दर्जाची, आपल्या गुणांमुळे खालच्या दर्जाची, गुण म्हणण्यापेक्षा अवगुणांमुळे. मध्यम स्वरूपाची आणि काही उत्तम स्वरूपाचे असतात. म्हणजे नीच, मध्यम आणि उत्तम असे 3 प्रकारचे माणसांचे प्रकार असतात असं यातून सुभाषितकार सांगतोय. आता काय कशामुळे असे 3 प्रकार पडले ते याच्यातून सुभाषितकार सांगतोय. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैहि. नीचैहि म्हणजे नीच प्रकारची माणसं, कमी दर्जाची, हलक्या दर्जाची माणसं. विघ्न भयेन, विघ्न म्हणजे संकट, वरती शब्द आपल्याला गेलेला आहे. संकटाच्या भीतीमुळे कार्यम न प्रारभ्यते, कामाला सुरुवातच करत नाही. म्हणजे हलक्या दर्जाची माणसं काम करायला नकार देतात, टाळाटाळ करतात. कशासाठी? संकट येईल म्हणून. कुठलंही काम करत असताना संकटही येणारच आहे. संकटाला पार करून पुढे गेलं पाहिजे. पण हलक्या दर्जाची माणसं कशी असतात की संकट येणार या भीतीने कामाला सुरुवातच करत नाहीत. दुसरा प्रकार, प्रारभ्य विघ्न विहता विरमंती मध्याहा. मध्याहा मध्यम स्वरूपाची माणसं काय करतात? प्रारभ्य, कार्यम प्रारभ्य, कार्याला सुरुवात करतात. पण विघ्न विहता, संकट आले असता मध्याहा विरमंती, मध्येच विरमंती म्हणजे थांबतात. म्हणजे मध्यम स्वरूपाची माणसं कशी असतात? कामाला सुरुवात करतात, पण ते काम करत असताना जर मध्येच संकट आलं तर ते काम अर्धवट टाकून देतात, मध्ये सोडून देतात, थांबतात तिथंच. आता तिसरं माणसाचं लक्षण, विघ्नैहि पुनः पुनरपि प्रतिहन्यमानः. आणि विघ्न आले असता प्रतिहन्यमानः, त्याच्यावर मात करून, पुन्हा पुन्हा मात करून. म्हणजे काम करत असताना कितीही संकट येऊ द्यात, कितीही विघ्न येऊ द्यात, प्रत्येक संकटावर मात करत प्रारब्धम उत्तम जनाः न परित्यजन्ति. सुरू केलेलं कार्य, प्रारब्धम कार्य, सुरू केलेलं जे कार्य आहे ते उत्तम जनाः, उत्तम प्रकारची जी माणसं असतात ती न परित्यजन्ति, कधीही आपलं काम सोडून देत नाहीत. म्हणजे माणसांचे 3 प्रकार असतात असं यातनं सांगितलंय. अर्थ कळतोय का बघा? म्हणजे नीच प्रकारची माणसं कशी असतात? संकट येईल या भीतीने कामाला सुरुवातच करत नाहीत. मध्यम स्वरूपाची माणसं कशी असतात? कामाला सुरुवात करतात, पण विघ्न आलं असता, संकट आलं असता काम मध्ये थांबवतात, सोडून देतात. पण उत्तम प्रकारची जी माणसं असतात ती कितीही संकट येवो त्या प्रत्येक संकटावर मात करून आपलं जे सुरू केलेलं कार्य आहे हे कार्य कदापि सोडून देत नाहीत. हा भाग याच्यातून सांगितलेला आहे. अर्थ लक्षात येतो का ते पहा. आता याच्यामध्ये पण प्रारभ्य, प्र अधिक आ अधिक रभ धातूचं लेबंत अव्यय वापरलेलं आहे. आणि दुसरं पुन्हा इथं अन्वयामध्ये वापरलेलं आहे भूत्वा, ते पण त्वांत अव्यय भूभव धातूचं वापरलेलं आहे. आता याच्यातून खाली
अन्वय सोडवून दिलेला आहे. अन्वयाप्रमाणे अर्थ लावायचा प्रयत्न करा किंवा अर्थ लक्षात घेऊन अन्वय लावायचा प्रयत्न करा. दोन्हीपैकी कसंही केलं तरी एकसारखंच येणारा हा घटक आहे, भाग आहे. आता यात 5वा आणि 6वा दोन्ही श्लोक लक्षात येत आहेत का ते बघा. आता या व्हिडिओ पुरता एवढाच भाग आपण आत्ता बघूयात. उरलेले पुढचे 2 श्लोक जे आहेत ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया.